आपल्याकडे संपलेल्या औषधांची ही अशी झाकणं असतातच, जे आपण कुठेही फेकून देतो। त्याचप्रमाणे जे टॅब्लेट्स खातो, स्ट्रेप्सिल्स खातो किंवा कॅप्सूल घेतो, त्यांच्यासुद्धा अशा स्ट्रीप आपण कुठेही फेकून देतो। तर या स्ट्रीप फेकून न देता आपण त्यांचा आज उपयोग करणार आहोत। तर रोजच्या जीवनात उपयोगात येणारी वस्तू आज आपण बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी चादर अंथरून घेतली आहे आणि या चादरवर आपण थोडासा कापूस घ्यायचा आहे। कापूस लांब लांब पसरवायचा आहे। हाताच्या सहाय्याने अगदी अलगद हाताने आपण हा कापूस पसरवायचा आहे आणि एक अगरबत्तीची काडी घेऊन कापसाला आणि काडीला पीळ देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच लगेच आपली कापसाची वात तयार होते। अशा प्रकारे जर आपण खाली चादर अंथरून घेतली ना, तर हातातून कापूस आणि काडी अजिबात निसटत नाही आणि पटापट काही वेळातच आपल्या ज्या कापसाच्या वाती आहेत त्या तयार होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये रोजच्या उपयोगात येणारी वस्तू ती म्हणजे आपण जी रोज देवपूजा करतो किंवा जे आपण धार्मिक देवाधर्माची कार्य करतो, त्यासाठी आपल्याला सर्वात आधी जी मेन वस्तू लागते ती म्हणजे तुपाची वात, तेलाची वात किंवा फुलवात किंवा अशा प्रकारे साध्या कापसाच्या वातीसुद्धा आपल्याला लागतात। तर अशा पद्धतीने आपण साधी वात, फुलवात, शुद्ध तुपाची सुगंधित वात घरीच कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर अशा प्रकारे आपण कापसाच्या साध्या वाती जेवढ्या बनवायच्या तेवढ्या अगदी काही वेळातच खूप साऱ्या बनवून ठेवू शकतो। आणि दिव्यामध्ये आपण जेव्हाही वात लावू ना, तेव्हा अशा प्रकारे जोडवात तयार करून आपल्या दिव्यामध्ये लावायचे आहे। सिंगल वात कधीही लावायची नसते। तर जोडवात लावून आपण दिवा तूप किंवा तेल टाकून पेटवून तेवत ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने मी पूर्ण वाती तयार करून घेतलेल्या आहेत। आता बनवूया आपण फुलवात। तर फुलवात बनवण्यासाठी मी थोडासा कापूस घेतला आहे। अगदी थोडासा कापूस काढून घ्यायचा आहे, थोडासा पसरवून घ्यायचा आहे। पसरवल्यानंतर अशा प्रकारे एका बाजूने फोल्ड करत परत दुसऱ्या बाजूने फोल्ड करून खालून गोलाकार शेप देऊन थोडंसं वातीचे जे तोंड आहे ते थोडंसं पुढे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुधाचा थोडासा बोट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या वातीला पीळ देऊन घ्यायचा आहे। दुधाने काय होतं की जी वात आहे त्या वातीच्या टोकेला अतिशय छान प्रकारे पीळ येतो, तिथं कडकपणा तयार होतो आणि त्यामुळे वात अतिशय सुबक तयार होते। सेम याच पद्धतीने दुसरीसुद्धा आपण वात तयार करतो आहे। अगदी थोडासा कापूस घ्यायचा आहे, एका बाजूने फोल्ड झालं की दुसऱ्या बाजूने गोलाकार देऊन फोल्ड करायचा आहे। थोडासा निमुळता टोक आपल्याला ओढून घ्यायचं आहे कापसाचं आणि त्यानंतर थोडंसं दुधाचा बोट लावून आपण या कापसाच्या वातीच्या टोकाला पीळ देऊन घेणार आहोत आणि त्यामुळे कापूस छान प्रकारे पिळला जातो आणि वातीला छान प्रकारे आकारसुद्धा येतो। सेम याच पद्धतीने मी काही मोठ्या आणि काही मिडियम साईजच्या वाती तयार करून घेतलेल्या आहे। तुम्ही अशाच प्रकारे वाती तयार करून ठेवल्यात तरीसुद्धा चालतील आणि याचाही दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगते आहे की कशा तयार करायच्या आणि स्टोअर कशा करून ठेवायच्या। तर या प्रकारे मी तुम्हाला साधी वात आणि फुलवात कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी खूप साऱ्या फुलवाती मीडियम साईजच्या, काही मोठ्या साईजच्या आणि काही लहान साईजच्या अशा प्रकारे तयार करून ठेवल्या आहेत। आता इथे मी थोडासा अष्टगंध घेतलेला आहे। आता थोडासा अष्टगंध घ्यायचा आहे आणि आपण जी फुलवात तयार केली आहे तिच्या पुढच्या टोक्याला आपला हा अष्टगंध लावून द्यायचा आहे। हळदी कुंकू घेतलं तरीसुद्धा चालेल, अष्टगंध असेल तर नक्की घ्या, अष्टगंध नसेल तर तुम्ही हळद कुंकू घेतलं तरीसुद्धा चालेल। परंतु जर महादेवांना जर तुम्ही या फुलवाती तयार करत असणार तर अष्टगंधच घ्या, कारण महादेवांना हळदी कुंकू चालत नाही। त्यामुळे अष्टगंध घेतल्यानंतर आपण कोणत्याही देवासाठी ही फुलवात तेवत ठेवू शकतो। तर अशाच पद्धतीने कलरफुल आणि छान सुरेख दिसण्यासाठी मी इथे अष्टगंधचा वापर केला आहे आणि असं म्हणतात की वात ही कोरी ठेवू नये, म्हणून मी अष्टगंधाचा वापर करून छान प्रकारे पूर्ण फुलवातींना आकार देत अष्टगंध लावून घेतला आहे आणि अष्टगंधामुळे या वातींना अतिशय छान प्रकारे रंग आलेला आहे आणि सुरेखसुद्धा दिसत आहेत। आता या वाती आपण अशा स्टोअर करून ठेवल्या तरीसुद्धा चालेल, परंतु अजून सोपं काम करण्यासाठी मी इथे वस्तू घेतली आहे, ती म्हणजे ज्या आपण संपलेले औषधांच्या बॉटल्स असतात ते फेकून देतो, झाकण फेकून देतो, तर ते फेकण्यापेक्षा अशा प्रकारे झाकण जमा करायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जे आपण स्ट्रेप्सिल खातो किंवा कॅप्सूल खातो किंवा जे टॅबलेट घेतो त्यांच्यासुद्धा इथं मी स्ट्रीप घेतलेल्या आहे, त्यासुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। धुतल्यानंतर छान कोरड्या करून घ्यायच्या आहेत। आता यांचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघूया। तर इथे मी काही टॅबलेटच्या, कॅप्सूलच्या, त्याचप्रमाणे स्ट्रेप्सिलच्या सुद्धा स्ट्रीप घेतल्या आहेत। औषधांची झाकणं घेतली आहेत, काही प्लास्टिकची आहेत, काही पत्र्याची आहेत, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात। आता आपण ज्या फुलवाती बनवल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत। त्या आपण फुलवाती गोलाकार बनवल्या होत्या, त्या गोलाकार भाग आपण अशा प्रकारे
चपटा करून घ्यायचा आहे, सपाट करून घ्यायचा आहे, जेणेकरून या झाकणांमध्ये फुलवात व्यवस्थित सरळ टोकाने उभी राहील. जर गोलाकार फुलवात आपण तशीच ठेवली ना तर ही फुलवात सरळ बसणार नाही आणि तिचं टोक जे आहे फुलवातीचं ते वरती राहणार नाही. त्यामुळे आपल्याला जो वातीचा खालचा भाग आहे तो आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या झाकणांमध्ये स्ट्रीपमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता घेऊया एक लहान पातेले, जे तुमच्याकडे पातेले असेल किंवा लहान वाटी असेल ते तुम्ही घेऊ शकतात. तर इथे मी 2 चम्मच घेतला आहे वनस्पती तूप, म्हणजे डालडा तूप असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर 2 चम्मच इथे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे. त्यामध्येच टाकलं आहे शुद्ध गाईचं 4 ते 5 चम्मच तूप. तर हे तूप आपण गॅसवर छान प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे, वितळवून घ्यायचं आहे. पूर्ण अशा प्रकारे वितळलं गेलं ना की यामध्ये आपण टाकूया कापूरच्या 4 ते 5 वड्या. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तो टाकू शकता किंवा साधा कापूर असेल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा जे देवांचं अत्तर असतं ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. जो आपला सेंट असतो तो अजिबात टाकू नका, कारण त्यामध्ये अल्कोहोल असतं आणि त्यामुळे ते पेट धरतं. तर अल्कोहोल असल्यामुळे आपण ते सेंट वापरू शकत नाही. जे आपण देवांसाठी अत्तर वापरतो ना ते तुम्ही घेऊ शकतात. आता कापूर छान प्रकारे व्यवस्थित विरघळला गेला ना की अशा पद्धतीने आपण झाकणांमध्ये कापसाचे जी वात बनवली आहे त्या वातीच्या टोकेवरून आपल्याला चम्मचच्या साहाय्याने हे तूप टाकत जायचं आहे आणि व्यवस्थित हे झाकण भरायचं आहे. जेवढ्या वाती आपल्याला बनवायच्या आहेत ना त्या सर्व वातींमध्ये आपण हे तूप छान प्रकारे टाकून द्यायचं आहे. जर तुम्हाला वात खूप जास्त वेळ तेवत ठेवायची असेल ना तर तुम्ही झाकण थोडे मोठे घ्या आणि थोडा वेळ अगदी अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तासासाठी जर तुम्हाला वात पाहिजे असेल ना तर तुम्ही या प्रकारे बनवून ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण तूप पूर्ण झाकणामध्ये व्यवस्थित टाकून घेतलं आहे. आता साधारणतः 25 ते 30 मिनिटासाठी हे तूप आपण अशा प्रकारे सेट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता थोडंसं तूप उरलेलं आहे. या उरलेल्या तुपामध्ये सुद्धा आपण ज्या काही वाती आहेत त्या वाती पूर्णपणे भिजवून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या डिशमध्ये आपण सेट करण्यासाठी बाजूला ठेवायच्या आहेत. सेम याच पद्धतीने आपण शुद्ध तुपाच्या सुगंधित वाती घरीच बनवू शकतो. जर तुम्ही बाजारातून ह्या वाती आणल्या ना तर त्यामध्ये मेण मिसळलेलं असतं आणि खूप महागसुद्धा मिळतात. शिवाय त्या शुद्धसुद्धा नसतात. तर अशाच पद्धतीने आपण शुद्ध गाईच्या तुपापासून फुलवाती तयार करू शकतात. इथे मी वनस्पती तुपाचा वापर का केला आहे, जर आपण गाईचं तूप वापरलं असतं ना तर अशा प्रकारे आपल्या ज्या वाती आहेत त्या व्यवस्थित सेट झाल्या नसत्या. म्हणून मी थोडंसं तुपाचा वापर केला आहे आणि थोडंसं वनस्पती तुपाचा वापर केला आहे, ज्यामुळे आपल्या ज्या गाईच्या तुपाच्या ज्या वाती आहेत त्या पटकन सेट होतील आणि अजिबात विरघळणार नाही. आता या ज्या वाती आहेत ना फ्रीजमध्ये नाही ठेवल्या तरीसुद्धा त्या अजिबात विरघळणार नाही आणि अशाच प्रकारे आपण वाती तयार करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जमा करून ठेवू शकतो. रोजच्या देवपूजेसाठी किंवा रोज आपण जो दारामध्ये दिवा लावतो त्यासाठी किंवा आपण एखाद्या देवपूजेसाठी आपण मंदिरात जातो किंवा फिरायला आपण मंदिरात देवाधर्माच्या मंदिरात जातो तेव्हासुद्धा आपण अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये या वाती तयार करून घेऊन जाऊ शकतो आणि मंदिरामध्ये अशा प्रकारे आपण वाती तेवत ठेवू शकतो. जर तुमच्याकडे चॉकलेटचे वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड्स असतील ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या वाती बनवू शकतात. अशा प्रकारच्या वाती आपण बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला अजून खूप जास्त मोठी वात बनवायची असेल ना खूप जास्त वेळ तेवत ठेवण्यासाठी तर तुम्ही अजून थोडंसं मोठं झाकण घ्या किंवा मोठे मोल्ड्स घ्या आणि या मोल्ड्समध्ये तुम्ही अशा प्रकारे या शुद्ध तुपाच्या वाती सेट करून तेवत ठेवू शकतात. काही वेळा दिवा लावतो ना तर दिव्यामधील पूर्ण तूप किंवा तेल संपण्या अगोदरच दिवा विझतो किंवा पूर्ण तेल तूप संपून जातं, परंतु जो कापूस असतो जी वात असते ती पूर्णपणे जळत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही ह्या वाती तयार करून ठेवल्या ना की पूर्ण तूप संपेपर्यंत वात अजिबात विझत नाही आणि जो पूर्ण कापसाची जी वात आहे कापूस आहे तो पूर्णपणे जळून जातो आणि जेव्हा ती वात जळते ना तर अतिशय सुगंधित वास पूर्ण घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये दरवळतो. कारण आपण या शुद्ध तुपाच्या वाती घरीच बनवल्या आहे. यामध्ये आपण कापूर टाकलेला आहे, शिवाय जे सुगंधित अत्तर असतं ते सुद्धा आपण टाकलेलं असतं. त्यामुळे पूर्ण वात जळेपर्यंत अतिशय सुगंधित वास येतो. आता श्रावण महिना चालू आहे, पुढे गणपती बाप्पा येतील आणि त्यापुढे नवरात्रीमध्ये सुद्धा देवी बसेल. अशा प्रकारे जर आपण वाती बनवून ठेवल्या ना तर रोजचं काम अगदी सोपं होईल. तर आजची ही सोपी आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ही सोपी आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.
चॅनलला नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता भेटूया अशाच नवीन छान आयडियासोबत. तोपर्यंत थँक्यू.